चला आज आहे ना मेथीची भाजी बनवूया। तर ही देखील भाजी झटपट अशी कशी करायची हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। ही भाजी तुम्ही चपाती किंवा भाकरीबरोबर सर्व करू शकता। भाकरीबरोबर पालेभाज्या म्हटलं ना तर एक नंबर लागतात। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी ना एक गड्डी मेथी निसून घेतलेली आहे। मोठी गड्डी होती तर एक पान मी तुम्हाला दाखवते पहा। अशा प्रकारे आपल्याला मेथी निसून घ्यायची आहे। तर मेथीमध्ये ना शक्यतो माती असते त्याच्यामुळे 2 वेळा तरी स्वच्छ अशी मेथी पाण्याने धुवून घ्यायची। बेसिनच्या पाण्याखाली मी 2 वेळा मेथी धुवून घेतली। यामध्ये पाणी घातलं आणि परत पहा यामध्ये धुवून घेतीये आणि आता हे बाजूला ठेवून देऊयात आपण। आता इथे पहा लसूण आहे ना भरपूर असा एक गड्डी लसूण घेतलेला आहे आपण। त्यानंतर हिरवी मिरची घेतलेली आहे, 8 ते 10 हिरवी मिरची आहे। तर हिरवी मिरची जी आहे म्हणजे तिखटेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर पहिले आपल्याला हे कापून घ्यायचे आहे। तर सर्व मी आता नाही तर पोळपाटावर घालून घेते। तर हिरवी मिरची पहा असे 2 तुम्ही ना असे याला कट द्यायचे। तर अशा प्रकारे तुम्ही हिरवी मिरची कट करून घेऊ शकता किंवा हिरवी मिरचीचे पोट कापायचे अशा प्रकारे देखील तुम्ही हिरवी मिरची कट करून घेऊ शकता। पण एकदम बारीकमध्ये याचे काप करू नका, नाही तर मग काय होतं पालेभाज्या खाताना ते आपल्या दाताखाली येतात आणि तिखट लागतात। तर पहा अशा प्रकारे मी हिरवी मिरची कापून घेतली। त्यानंतर लसणाचे देखील ना आपल्याला असे पहा जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय ना त्याप्रमाणे आपल्याला काप करून घ्यायचे। तर ही भाजी बनवताना जास्त असं साहित्य काही लागत नाही बरं का। तुम्हाला जर डाळ हरभरा डाळ किंवा मूग डाळ यामध्ये घालायची असेल तर तुम्ही घालू शकता, पण मी काही घालत नाही। इथे हिरवी मिरची आणि लसूण कट करून घेतला। लगेच आता भाजी बनवायला घेऊया। कढई ठेवली आहे गॅसवर। आता आपल्याला ह्यामध्ये ना 1 ते 1.5 चमचा तेल घालायचं। तर भाजीसाठी पालेभाज्यांसाठी तेल अगदी आपल्याला कमी वापरायचं आहे, म्हणजे कमीच लागतं तेल, जास्त तेलाची गरज पडत नाही। तर 1.5 चमचा तेल घालून घेतलं। तेल हलकंसं गरम झालं ना की यामध्ये पहिले आपण हिरवी मिरची आणि लसूण घालून घ्यायचं आहे। आता लसूण सोनेरी होईपर्यंत आपल्याला यामध्ये परतून घ्यायचं आहे 2 मिनटं तरी। मेथीची भाजी करताना लसूण जो आहे ना तो जास्त प्रमाणात घालायचा, म्हणजे खायला देखील खूप टेस्टी लागते भाजी। तर इथे पहा परतल्यानंतर आता थोडा लसणाचा कलर चेंज झालेला आहे आणि हिरवी मिरची देखील ना छान तळून निघाली आहे तेलामध्ये। आता ना गॅसची फ्लेम एकदम बारीक केलेली आहे। आता पहा मेथी यामध्ये आपल्याला अगदी याचं पाणी निथळून घालून घ्यायची आहे। तर आता जरी तुम्हाला मेथी जास्त दिसत असली ना, जेव्हा ही भाजी तयार होते ना तेव्हा एकदम कमी प्रमाणात अशी ही मेथी होते। इथे पहा मेथी घालून घेतली। लगेच आता आहे ना यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं, म्हणजे फक्त मध्यम आकाराच्या चमच्याने यामध्ये मी 1 चमचा मीठ घातलं। पालेभाज्यांमध्ये ना एकदम कमी असं मीठ घालायचं, तर नंतर ह्या भाज्या एकदम अशा कमी होतात। त्याच्यामुळे ते मीठ आहे ना एकदम जास्त पडलं ना मग भाज्या खारट होतात आणि खाव्याशा वाटत नाही। त्यामुळे मी जेवढं मीठ घातलेलं आहे ना तेवढं मीठ बस झालं। एवढंच मीठ आपल्या भाजीसाठी पुरेसं आहे। त्यानंतर गॅसची फ्लेम आपण अगदी मंदच ठेवलेली आहे आणि पहा जसं तुम्हाला व्हिडिओ दिसतंय ना त्याप्रमाणे ही मेथी पूर्ण यामध्ये परतून घ्यायची आहे। लगेचच आता मेथी केवढी होती पहा आणि त्याच्या अगदी निंपट अशी मेथी झालेली आहे। आता जेवढी मेथी तुम्हाला दिसते आहे ना, भाजी जेव्हा तयार होईल तेव्हा ह्याच्या देखील निंपट अशी भाजी तयार होईल, म्हणजे खूप कमी भाजी तयार होते पण खायला खूप टेस्टी लागते मेथीची भाजी। तर आता पहा सर्व मेथी यामध्ये अशा प्रकारे मिक्स करून घेतली। थोडंसं यामध्ये तुम्हाला पाणी दिसत असेल बाजूला, जास्त पाणी नाही आहे हे, पण मेथी शिजण्यासाठी आपल्याला अजून पाणी लागणार आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल झटपट अशी भाजी कशी शिजवायची, तर यामध्ये मी घातलेलं आहे अर्धा ग्लास पाणी। असं पाणी घालून घ्यायचं। त्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ना ती मध्यम करायची। एकदा अशी मेथी हलवून घ्यायची व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे। तर जास्त गदागदा ही मेथी अजिबात हलवायची नाही बरं का। मेथी कशी असते कडू असते, मग ती खायला देखील जास्त तुम्ही हलवली ना मग ती कडू लागते। तर थोडीशी मी हलवून घेतली। त्यानंतर आता यावर आपल्याला आहे ना झाकण ठेवायचं। कोणतीही प्लेट तुम्ही यावर ठेवू शकता। तर यातील वाफ जी आहे ना ती अजिबात बाहेर गेली नाही पाहिजे। तर 10 मिनटं तरी छान ही भाजी आहे ना अशी आपण मस्त हे पाणी पूर्ण यामध्ये अटेपर्यंत आपण शिजवून घ्यायची आहे।
तर 2-3 मिनिटांनी अशा प्रकारे झाकण काढायचं आणि हलवून घ्यायची मेथी आणि पुन्हा झाकण यावर ठेवायचं. गॅसची फ्लेम आपण मध्यम ठेवलेली आहे. तर परत 2-3 मिनिटांनी मी झाकण काढलं आणि परत मेथीची भाजी हलवून घेतली. तर असं 2-3 मिनिटांनी लक्ष द्यायचं आहे. जोपर्यंत हे पूर्ण पाणी आटत नाही तोपर्यंत ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची. मध्यम गॅस ठेवल्यामुळे भाजी ही लवकर शिजते. फक्त जेव्हा तुम्ही ह्यामध्ये पाणी घालता ना त्यानंतर 7 ते 8 मिनिटातच ही भाजी शिजते. तर आता पहा, परत एकदा झाकण काढलं आणि हलवून घेतली. तर तुम्ही पाहिलं असेल इथे की मी फक्त 3 ते 4 वेळा झाकण काढून मेथी हलवून घेतली. तर एवढ्याच वेळा आपल्याला मेथी हलवून घ्यायची. जास्त वेळा हलवत बसाल ना तर मग काय होतं, मेथीची भाजी जी आहे ना ती कडू होते आणि अगदी अल्लड हाताने आपल्याला ही मेथी हलवून घ्यायची. आता 7 ते 8 मिनिटानंतर पहा, यातील बऱ्यापैकी आता पाणी आटलेलं आहे. आता गॅसची फ्लेम जी आहे ना ती आपल्याला अगदी कमी करायची आणि ह्यामध्ये 2 ते 3 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा. तर पालेभाज्यांना असा शेंगदाण्याचा कूट लागतोच बरं का. त्यामुळे 15 दिवसाचा तरी शेंगदाणे भाजून कूट तयार करून ठेवायचा, म्हणजे जेव्हा लागेल तेव्हा आपल्याला भाजीला घालता येतो. गॅसची फ्लेम अगदी कमीच केलेली आहे. त्यानंतर शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर यामध्ये हलवून घ्यायचं. पहा, शेंगदाण्याचा कूट या भाजीमध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा. तर ताईंनो, इथे आपली मेथीची भाजी तयार झालेली आहे. गॅस बंद करायचा आणि एका प्लेटमध्ये मी भाजी काढून घेते. तर मस्त अशी तयार होते. खायला म्हटलं ना एक नंबर अशी ही भाजी लागते. प्रत्येकाची भाजी करायची पद्धत वेगवेगळी असते. काही जण यामध्ये डाळ देखील घालत असतील, कांदा देखील घालत असतील. पण मी कशा प्रकारे भाजी करते याचे व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करत असते. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील ना, नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब त्याबरोबर हाईप करायला विसरू नका. जे आपल्या चॅनलवर नवीन आलेले आहे त्यांनी नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब त्याबरोबरच हाईप करा. भेटूयात आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.